नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत पावभाजी। तर त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला पाव, त्यानंतर आहे सुहानाचा पावभाजी मसाला, मग आहे अमूल बटर आणि तुम्ही पाहू शकता ह्या सगळ्या भाजीपाला। म्हणजे तर आपल्याला लागणार आहे वाटाणे, शिमला मिर्च, टमाटे, बटाटे, फुलगोबी, कांदे आणि आले लसणाची पेस्ट करायसाठी आले आणि लसूण। तर सर्वप्रथम आपण ह्या सर्व गोष्टी कुकर मधून शिजवून घेतलेल्या आहेत मिक्स करून। तुम्ही पाहू शकता या पद्धतीने ते व्यवस्थित शिजलेल्या असाव्यात। त्यानंतर मॅश करून घ्यायचे आहेत। तर आपण शिमला मिर्च एकदम बारीक चिरून घेतलेली आहे, त्यासोबतच आहे कांदा, त्यानंतर आपल्याकडे आहे टमाटे, त्यानंतर आपल्याकडे आहे तिखट, चिमूटभर हळद, धने पावडर आणि सांबार मसाला, त्यासोबतच चवीपुरतं मीठ। त्यानंतर आपल्याकडे ही आलं लसणाची पेस्ट आहे आणि जिरे आणि मोहरी। तर ह्या सर्व गोष्टी होत्या ज्या आपल्याला लागणार आहेत। तर आपण कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यात मोहरी थोडीशी तडतड होऊ द्यायची। त्यानंतर फोडणी दिल्यावरच आपल्याला टाकायचं आहे त्यात लगेचच जिरं आणि हे सगळं गरम झाल्यावर आपल्याला त्यात टाकायचं आहे कांदा। मिक्स करून घ्यायचंय, कांद्याला ब्राउनिश कलर येऊ द्यायचा आहे आणि त्यात आपण मग टाकणार आहोत थोडंसं आलं आणि लसणाची पेस्ट आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकता इथे कांदा सुद्धा व्यवस्थित झालेला आहे आणि काहीच तुम्हाला झाकण वगैरे ठेवून शिजवायची बिलकुलच गरज नाहीये। त्यात आपण आता टमाटे टाकलेले आहेत, काही चिंता नाही, टमाट्याचं पाणी जरी त्यात असलं तरी चालेल आणि गॅस तुम्ही थोडासा वाढवून घेऊ शकता। त्यात आपण आता टाकू शिमला मिर्च, जिला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि याला आता बरेच जण काय करतात शिजवतात, तर याला शिजवून म्हणजे झाकण ठेवून शिजवायची बिलकुलच गरज नाहीये, तुम्ही कमी गॅसवर याला होऊ देऊ शकता। आता आपण हे सगळं जो मसाला होता आपण काढून ठेवलेला तो सगळा टाकणार आहोत आणि याला थोडा वेळ असंच ह्या मसाल्यासोबत शिजू देणार आहोत, म्हणजे प्रत्येक याला तसा तो फ्लेवर आणि हे सगळं व्यवस्थित चवीपुरतं त्याला टेस्ट येणार। आणि आता आपण यात थोडासा वरतून थोडासा सुहानाचा मसाला पण टाकलेला आहे आणि चवीनुसार तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही मसाला तुमच्या मनाने ऍडजस्ट करू शकता। आता आपण यात टाकणार आहोत बटाटे आणि ते जे आपण जे काही मिश्रण तयार केलेलं होतं कुकरमध्ये उकडून, ते सगळं याच्यात आपण मिक्स केलेलं आहे आणि त्याच कुकरमध्ये आपण पाणी घेतलेलं आहे जे आपण गरम व्हायला ठेवलेलं आहे। तोपर्यंत आपण इथे करणार आहोत थोडंसं मॅश। तुम्ही पाहू शकता हे वुडनचं मॅश करायसाठी आणलेलं आहे आणि याच्याने व्यवस्थित मॅश करून घ्यायच्यात भाज्या सगळ्या। हा जो बटाटा आहे तो तसा राहिला नाही पाहिजे आणि पूर्ण जसं पावभाजी असते तसंच। तर आपण जरा चव घेऊन पाहू, तर तुम्ही पाहू शकता मॅशर कसं आहे असं मिळून जातं। आणि आता यात आपण टाकणार आहोत पाणी, जास्तही नाही टाकायचंय, थोडंसंच। आता म्हणजे पाणी टाकण्याचा हा उद्देश की त्यातल्या भाज्या वगैरे सगळं शिजून जाईल। आणि आता बराच वेळ झालेला आहे तर आपण टेस्ट करून पाहू शकतो चवीसाठी। आता वेळ आली आहे यात मेन गोष्ट म्हणजेच बटर टाकण्याची। तर बटर जास्त म्हणून टाकू नये, अर्ध जे आहे आपलं नॉर्मल अमूलचं पॅकेट त्याच्यातलं अर्ध मध्ये काम होऊन जाईल, ठीक आहे। तर आता आपली पावभाजी होतच आलेली आहे आणि आता सगळं बटर वगैरे टाकून मिक्स करून झालेलं आहे। आता फक्त वेळ आहे टेस्ट करून पाहण्याची। तर एका प्लेटीत आपण मस्त पैकी पाव घेऊ गरम आणि आपल्याकडे आहे लिंबू, कांदा सोबत त्याला थोडंसं गार्निश करायचं आणि आपली पावभाजी झाली आहे तयार। तर अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत बनवून राहा। तर धन्यवाद, पाहत राहा आणि खात राहा।